थोडं बंद करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री शंकर महाराज की. हरिओम सगळ्यांना. मध्ये आपला एक बराच मोठा गॅप झाला. हरकत नाही, आपण जस्ट सुरुवात केली होती. मागचं आपण रिव्हिजन करत होतो. तुम्हाला काय आठवतं का आपण कुठपर्यंत रिव्हिजन केलं होतं? कोणाला? हॅलो सर, फक्त रिव्हिजनच चालली होती. आपण प्रथम सत्रामध्ये जे शिकलो हो हो, पण रिव्हिजन. बरं, रिव्हिजन कुठपर्यंत झालं होतं हे आठवतं का कोणाला? आता मी सांगेन, मला तर माहिती आहे, तरी पण तुम्हाला कोणाला आठवतंय का असं फक्त लक्षात ठेवायचं हे सगळं. ठीक आहे, स्क्रीन शेअर करतो मी. सर, ते जमिनीचा उतार वगैरे झालं होतं द्वारनिवेश पर्यंत कदाचित आपण आयामाला सुरुवात केली होती, म्हणजे रेमेडीजला सुरुवात केली होती आपण. दुसरे हो, वाकिडी ज्ञान वगैरे झालं होतं. मी शेअर करतो स्क्रीन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल सगळ्यांच्या. दिसते स्क्रीन सगळ्यांना? हॅलो. हो सर. ओके. ठीक आहे. तर आपण ही सगळी उजळणी केली होती या सगळ्यांची. कुठली दिशा, किती दिशा आहेत, काय आहे ते सगळं बरोबर आहे. प्रत्येक दिशाचे अधिपती, हे सगळं पूजेचे हेलिक्स, हे सगळ्या थिअरी आपण रिवाइज करून घेतल्या. हे सगळं वास्तुशास्त्राचे 10 नियम बघितले होते. बरोबर आहे. नाही, त्यांनी सुरुवातच केली नाही. त्याच्यानंतर आपण वास्तुशास्त्र आयामाला सुरुवात केली होती. त्याच्यात आपण रंगशास्त्र आणि हे ह्याचा बघितलं होतं. त्यानंतर आपण पिरामिड बघितले होते. मला आठवतं आता आपण इथपर्यंत केलं होतं आणि मग पुढे राहिलं होतं. आठवलं का कोणाला? हॅलो. हो सर. ठीक आहे. विचारणं एकदा परत. एकच विद्यार्थी होत आहेत, बाकीच्या विद्यार्थ्यांना बरोबर लक्षात आहे का? बोलत जायचं मध्ये मध्ये, म्हणजे मला कळेल तुम्हाला कळलं का. जॉईन झाले, मला थोडं सांगा. त्यांना माहिती. ठीक आहे. तर आपण पिरामिडवर. हा बोला. मी फर्स्ट टाइम जॉईन केलेलं आहे. द्वितीय सत्र आहे ना हे? हो हो, हे द्वितीय सत्र आहे वास्तुपंडितचं. ओके सर. ठीक आहे. तर वास्तुपंडितच्या द्वितीय सत्रामध्ये आपण वास्तुविशारदमध्ये काय काय शिकलो होतो ना, त्याचं जस्ट थोडंसं रिव्हिजन करतो. दोन लेक्चर मी रिव्हिजन करतो, म्हणजे पुढे आपल्याला शिकताना लक्षात येईल. 2 आठवड्यापूर्वी काय झालं ते पण लक्षात येत नाही ना तुमच्या. तर हे तर कधीच झालंय, 3-4 महिन्यापूर्वी झाले बरोबर सगळं. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही अभ्यास करत जा. तुमच्याकडे पुस्तकं आहेत, पुस्तकातनं वाचत चला. आपण काय काय शिकतो किंवा काय शिकणार आहोत पुढे. ठीक आहे, त्याप्रमाणे जर केलं तर तुमच्या लवकर लक्षात येईल. तर पिरामिड्स आपण सेकंड रेमेडीज बघितली होती. पिरामिड्स आपल्याकडे आपण जे काही इकडे उपाय करतो हे कसे असतात आपले उपाय? ऑर्गेनिक असतात, म्हणजे निसर्गात ज्या वस्तू मिळतात त्याचा वापर करतात. निसर्गाच्या व्यतिरिक्त ज्या वस्तू मिळतात, जसं प्लास्टिक आहे तुमचं वगैरे, हे सगळं आहे, तर त्याचा वापर करत. तर आपण 3 प्रकारचे पिरामिड बघतो. 3. ओके. तांब्याचा, लाकडाचं आणि क्रिस्टल, असे 3 प्रकारचे पिरामिड. ते 3 धातूचे किंवा 3 प्रकारचे 3 वस्तूंचे पिरामिड असतात. त्याच्यात परत आकार आहे. चौकोनाकृती म्हणजे आकार, म्हणजे बेस, हा जो तुमचा बेस आहे, पाया, तो कसा आहे? तो चौकोनाकृती, त्रिकोणाकृती किंवा शंखाकृती, म्हणजे सर्कलचा जो पिरामिड केला तर तो शंखाकृती होता. म्हणून याला चौकोनी पिरामिड, त्रिकोणी पिरामिड आणि शंखाकृती पिरामिड म्हणतात. क्रिस्टलचे पिरामिड असतात, हे नेहमी चौकोनी असतात. तर हे जे पिरामिड आहे, जर तुम्हाला तुमच्याकडे एखादा कट असेल, बरोबर आहे, तर त्या कटमध्ये त्रिकोणी पिरामिड कुठे लावायचे? तर आपण रंगशास्त्र बघितलं. त्रिकोण कुठल्या कोणाचं चिन्ह आहे? तर अग्नी दिशेचं. अग्नीचं चिन्ह काय आहे? ते त्रिकोण. मग त्रिकोणी पिरामिड जर तुम्हाला लावायचे असेल तर अग्नी दिशेत काय दोष असतील तर तुम्ही त्रिकोणी पिरामिड
दोष म्हणजे समजा आग्नेय दिशा तुमची कट आहे. तांब काय करतं? प्रसार करतं. तुमचा विद्युत प्रवाहाचा प्रसार करतो, ते काय प्रसरण पावतं. लाकूड काय करतं? तुमचं ऍब्झॉर्ब करतं, शोषून घेतं, बरोबर, अवरोध करतं. म्हणून जिकडे वाढीव असेल तिकडे लाकूड वापरायचं आणि जिकडे कट असेल किंवा कमी असेल तिकडे तुम्हाला मग एवढे आकार का दिले? तर प्रत्येक तत्वाचं आपलं एक चिन्ह आहे, बरोबर आहे. पृथ्वी तत्वाचं चिन्ह चौकोनाकृती आहे. वायू तत्वाचा गोलाकार आहे, म्हणून त्याला शंकू पिरामिड, बरोबर आहे. चौकोनाकृती पृथ्वी तत्वात आणि अग्नी तत्वात काय असेल तर त्रिकोणा पिरामिड. आता तुम्ही म्हणाल मग जलतत्वात काय? तर जलतत्वात आम्ही क्रिस्टलचे पिरामिड आपण वापरतो आणि ते चौकोनाकृती असतात, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्ही पिरामिड वापरू शकता. जर तांब्याचे पिरामिड वापरणार असाल तर त्यांच्या बेसमध्ये म्हणजे खाली, ह्याला जर उलटा केलं तर खालच्या भागात काय लिहायचं असतं? गम, रीम, क्लीम अशा पद्धतीने हे अक्षरं कोरायची असतात या पिरामिडवर, बरोबर आहे. अशी जर तुम्ही अक्षरं कोरून लिहिली तर त्याचा फायदा होतो. म्हणून कधीही हे जे पिरामिड लावायचे असतील तुम्हाला तर ते 9च्या पटीत लावायचे असतात. म्हणजे 1, 2, 3 कमीत कमी 9 पिरामिड लावायचे. हे 9 पिरामिड म्हणजे 100 स्क्वेअर फुटाचा तुमचा कट किंवा वाढीव असेल. 100 स्क्वेअर फुटापर्यंत आपण असं म्हणूया. वाढीव किंवा कट असेल तेव्हा तुम्ही हे 9च्या पटीत म्हणजे 9 पिरामिड लावू शकता. 150 असेल तर मग त्याचे अर्धे म्हणजे 15 लावू शकतात, 18 लावू शकतात, अशा पद्धतीने. पण कमीत कमी 9 पिरामिड लावायचे असतात. मग तुम्ही 3-3च्या पटीने वाढवले तरी चालतात. तर अशा पद्धतीने आपण या पिरामिड वापर करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर धातूंची रचना. बऱ्याच वेळा काय होतं, तुमचं जर इंडिव्हिज्युअल घर असेल किंवा तुम्ही मोठ्या बिल्डिंग बांधत असाल तर बिल्डरच्या इकडे पण कधी कधी प्रॉब्लेम होत असतो. बिल्डिंग बांधताना खूप अडचणी येतात, तर त्यांनी त्याप्रमाणे मार्जिन वगैरे सोडली नसेल तर, बरोबर आहे. मग धातूंची रचना करता येते आपल्याला. पूर्वेला कुठला धातू आहे, दक्षिणेला कुठला आहे, ह्या धातूंचं निक्षेपण करायचं असतं. म्हणजे त्या पद्धतीने तिकडे खड्डा करायचा आणि त्याच्यात ते भरायचे असतात. पूर्वेला जर काय प्रॉब्लेम असतील, म्हणजे तुमचे इंडिव्हिज्युअल प्लॉट आहे आणि पूर्वेला तुम्हाला म्हणजे पूर्व मार्जिन ही तुमच्या पश्चिम मार्जिन पेक्षा कमी आहे, असं काहीतरी प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. पूर्वेला चढ आहे, बरोबर. तर अशा वेळी काय करायचं, तर तिकडची जे त्या दिशेचे जे धातू आहेत त्या धातूप्रमाणे त्याचा वापर करायचा. तर पूर्वेला जर 100 स्क्वेअर फुटाचा प्रॉब्लेम असेल तर 40 ग्राम तांब हे निक्षेप करतात. दक्षिणेला काय प्रॉब्लेम असेल तर 400 ग्राम शिसा, दक्षिणेचे प्रॉब्लेम असतील तर 400 ग्राम शिसाचं निक्षेपण करतात. त्याचप्रमाणे पश्चिमेला काय प्रॉब्लेम असतील तर 200 ग्राम कांस्य, ब्रॉन्झ, आणि उत्तरेला काय प्रॉब्लेम असतील तर 20 ग्राम जस्त, झिंक. हे काय करायचं असतं, निक्षेपण म्हणजे पुरायचं असतं. 4 फूट बाय 4 फूट बाय 4 फूट किंवा 6 फूट बाय 6 फूट बाय 6 फूट, म्हणजे ज्याच्या नावावर घर आहे त्याच्या उंचीच्या एवढा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यात तळात ह्याचा निक्षेप करायचा, म्हणजे हे पुरायचं. तो खड्डा करून हे पुरून त्याच्यावरनं माती टाकून परत भरून टाकायचं. आता समजा पूर्वेला धातूचा आयाम करायचा असेल तर उत्तर आणि पूर्वचा धातूचा आयाम तुमच्या कंपाऊंडच्या भिंतीला लागून असतात. तो जो खड्डा कराल तुम्ही तर कंपाऊंडच्या भिंतीला लागून करायचा. जर तुम्हाला दक्षिणेला आणि पश्चिमेला करायचं असेल, बरोबर आहे, जर दक्षिणेला पश्चिमा करायचं असेल तर इकडे बरोबर घर आणि कंपाऊंडच्या मधोमध खड्डा करून त्याच्यात हे निक्षेप करायचं असतं. ह्यातल्यापैकी एखादंच किंवा दुसरं तुम्हाला धातू, 4ही उपाय करायचे नसतात. 4 उपाय करायचं म्हणजे तिकडे काहीतरी वेगळा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. 4ही उपाय करत नाहीत, कुठली तरी 1 किंवा 2 दिशा बिघडलेली असते. तर अशा पद्धतीने तुम्ही धातेचा पण उपाय करू शकतात. धातू पुरताना मगाशी सांगितलं आपण पिरामिडवर जेव्हा आपण अक्षरं लिहितो तसं धातू पुरताना लेक्चर काय लिहायचं, इकडे रिम. जेव्हा तुम्ही इकडचा करता पूर्व आणि आग्नेयचा तर रिम लिहायचा. दक्षिण आणि पश्चिमेचा जर भाग करत असाल तर गम लिहायचं. वायव्य आणि उत्तरेचा भाग करत असाल तर क्लीम, आणि उत्तर आणि पूर्वेचा भाग करत असाल तर शम. अशा पद्धतीने ही अक्षरं त्या धातूंवर कोरायची आणि मग ती धातूचं निक्षेप करायचा असतो. सर हे लक्षात आलं का तुमच्या? अशा पद्धतीने पण आपण हे पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं. त्याचप्रमाणे नंतर दगडांचे मनोरे करताना दिशा कुठली असली पाहिजे तर दक्षिण किंवा पश्चिम. दगडाचे मनोरे करायचे म्हणजे काय करायचं, तुम्ही त्याचा वाढीव करायचं असतं ना. ते दगडाचे मनोरे करताना तो भाग वाढीव करायचा असतो, बरोबर आहे. म्हणजे वजनाला जडत्व वाढवायचं असतं. तर जडत्व वाढ कुठे असते तर पश्चिम आणि दक्षिणेला असते. म्हणून इकडे करताना दक्षिण, नैऋत्य, पश्चिम दिशा काढली, बरोबर आहे. तर त्या दगडांची रचना करायची असते.
किंवा मनोरे स्टॅच्यू. आग्नेय कट असेल तर स्लेट स्टोन किंवा सिल्वर स्टोन वापरतात. आग्नेयला जर कट असेल तर स्लेट स्टोन किंवा सिल्वर स्टोन वापरून त्याचा वापर करता येतो. घरातलं जर फ्लोरिंग करायचं असेल आपल्या घरात, आपण आता तर सरसकट तुम्ही मार्बोनेट, एकाच प्रकारचं मार्बोनेट लावतात बिल्डर लोक, आणि ते स्वस्त पडतं. असं वेगवेगळं लावायला गेलं तर ते महाग पडतं आणि मग ते सगळ्यांना जमणार नाही. आणि आपण जिकडे इकडे जे काय आपण फ्लोरिंगसाठी दगड वापरला आहे तो ऍक्च्युअल दगड आहे, ते बनवलेलं नाही आर्टिफिशियली. म्हणजे तुमचे मार्बोनेट वगैरे बनवलेले असतात फॅक्टरीमध्ये, ते ऍक्च्युअली दगड असते. जलतत्वात काय करायचं तर मार्बल लावायचं असतं. अग्नितत्वात सिल्वर स्टोन, स्लेट स्टोन किंवा पिंक मार्बल. अग्नितत्वात तुम्ही पिंक मार्बलचा वापर करू शकता पूर्व आग्नेयच्या भागात. पृथ्वी तत्वात काय असेल तर जेसलमेर येलो, इटा गोल्ड, शहाबादी फरशी. वायू तत्वात तांदूळ स्टोन, पोटा स्टोन, सिल्वर स्टोन आणि सँडस्टोन. अशा पद्धतीने या भागात जर तुमचे प्रॉब्लेम असतील तर या दगडांचा वापर फ्लोरिंग म्हणजे आपल्या ज्या लाद्या असतात घरातल्या खालच्या लाद्या, त्याच्यासाठी याचा वापर करू शकतात. हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर खिडक्यांची रचना करताना जर पश्चिमेला आणि दक्षिणेला खिडक्या मोठ्या मोठ्या असतील, मुंबईत बऱ्याच ठिकाणी असंच असतं, पण आपला समुद्र किनारा पश्चिमे साईडचा आहे, म्हणून पश्चिम किंवा दक्षिणेला खिडक्या असतील मोठ्या मोठ्या तर ते कमी करायचे असतात. कशा कमी करायच्या तर असे एखादं प्लायवूड लावायचं छोटी, एकदम सगळं बंद करता येणार नाही तर चारी बाजूने तुमचं घर बंद होत नाही. मग एखादी छोटी व्हेंटिलेशनसाठी जागा ठेवायची आणि जर बंद करता आली तर बंद करून टाकायची. बंद नाही करता आली तर जाडे पडदे वापरायचे त्या खिडक्यांना आणि याला. अशा पद्धतीने आपण खिडक्या कमी करू शकतो. दक्षिण आणि पश्चिमेच्या, पूर्व आणि उत्तरेच्या खिडक्या असतील तर सगळ्यात उत्तम. त्याच्यानंतर आपण पाण्याची पण रचना करू शकतो. पाण्याची रचना करायची असेल तर तुमचं उत्तर, ईशान्य आणि पूर्वच्या भागात, बाहेरच्या बाजूत करायचं असेल तर बाहेरच्या बाजूत तुम्ही अशा पद्धतीने कारंजे बनवू शकता. हे जे दाखवलेत हे घरातले कारंजे आहेत. घरात किंवा बाहेर करायचं असेल तर ईशान्य कोपरा सगळ्यात चांगला. पण हे कारंजे करताना ह्याच्यात पण त्या आपण जे विहिरीचे नियम घेतले आहेत तर तुमच्या घराचा टोक आणि कंपाऊंडचा कोण, त्याला जर कर्ण आपण बनवतो त्या कर्णावर हे आलं नाही पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला बाहेर एक कृत्रिम पाण्याची सोय केली तर खूप चांगली असते, म्हणजे ती दिशा तुमची चांगली होते, शुभ होते. ती कुठे करायची तर ईशान्य भागात, सॉरी मी आग्नेय बोललो असेल तर चुकीचं आहे, ईशान्य भागात करायची असतं. पूर्व, ईशान्य आणि उत्तर. मग ईशान्य पूर्व ईशान्यात करा किंवा उत्तर करा, कुठेही केलं तरी चालेल, किंवा ऍक्च्युअल ईशान्य प्रभागात केलं तरी काय करतात. मग अशा पद्धतीने तुम्ही पाण्याची रचना करू शकता. त्याच्यानंतर झाड पण आपण वापरतो. झाड पण आपण त्याची रेमेडीज म्हणून वापरतो. हे निसर्गात दिलेले आहे. मग कुठल्या दिशेत कुठली झाडं लावायची. समजा मोठी झाडं तुम्हाला पूर्व आणि उत्तरेच्या भागात, म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या भागात मोठी झाडं लावायची आहेत तर घरापासून, बरोबर आहे, किंवा झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर आपलं घर असलं पाहिजे. देवस्थळी मॅडमने घेतलेले, बरोबर आहे. किंवा ते झाड आणि घराच्या ह्याच्यातली लक्षात आलं हे झाडाच्या उंचीच्या दुप्पट असलं पाहिजे. म्हणजेच काय होईल, पूर्व आणि उत्तरेची सावली आपल्या घरावर पडणार. मग तशी मोठी झाडं कुठली आहेत त्याच्यात तुम्हाला सांगितलं, या दिशेने कोणतेही झाड लावू नये. ईशान्य शक्यतो कुठलेच झाड लावायचं नाही. पूर्वेला आंबा, उंबर, फणस इत्यादी गोष्ट तुम्ही पूर्वेला लावू शकता. पण पूर्वेला लावताना आंबा पण फार मोठा होतो, उंच जातो, बरोबर आहे, फणस पण तसाच होतो, उंबर पण तसंच मोठं होतं पूर्वेला. मग जर ते एवढे मोठे मोठे घरं होणार असेल, झाडं होणार असेल तर त्याची सावली आपल्या घरावर नाही पडली पाहिजे. पूर्व, उत्तर आणि ईशान्येच्या इकडची झाडांची सावली आपल्या घरावर नाही पडली पाहिजे. मग अशा वेळी काय करायचं, पण झाड तर तुमची उंच उंच वाढतच जातात, मग शक्यतो त्या बाजूला ही झाडं न लावलेली बरी. शेतात वगैरे असाल आणि तुमचं घर लांब, कमीत कमी झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर तुमचं घर असलं पाहिजे. तुमच्या घराची जी हाईट आहे ती हाईट त्याच्यावर जी सावली पडते ती पडली नाही पाहिजे. दुप्पट अंतर असेल तर सावली पडत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडांची रचना करू शकता. उंच उंच झाडं लावायची असेल तर ती दक्षिण आणि पश्चिमेला लावलेली झाडं जी उंच जातात ती सगळ्यात चांगली. त्यात कुठलं आहे, औदुंबर, अशोक, बदाम, क्रिसमस ट्री, फेर, बेल, शमी हे सगळे दक्षिणेला लावलेले चांगलं. नैऋत्याला कृष्णा, गरू, अर्जुन, कदम, कळम, उचला, वड, साग इत्यादी हे नैऋत्याला असलेलं चांगलं. पश्चिमेला पिंपळ, बकुल, कडुलिंब, जांभूळ, नारळ, केळी हे सगळं पश्चिमेला. इकडे तुम्हाला हे सगळी नावं दिली, हे सगळं पुस्तकात आहे.
मग थोडक्यात काय तर जी उंच झाडं होतात ती पश्चिम आणि दक्षिणेला लावायची. जी उंचीला कमी झाडं आहेत ती तुम्ही पूर्व उत्तरेला लावायची, पूर्व आणि उत्तरेच्या भागात लावायची असतात. म्हणजे त्या झाडाची उंची आपला जो मुख्य द्वार आहे किंवा आपल्या खिडक्या आहेत त्याच्या वरती गेलं नाही पाहिजे ते झाड. त्यांची उंची तेवढीच खाली पाहिजे, खिडक्यांच्या आणि दरवाजाच्या पण उंचीच्या खाली पाहिजे. नाहीतर काय होईल, तिकडनं येणारी शुभ ऊर्जा, आपल्या घरात जी शुभ ऊर्जा आहे ती अडली जाते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वृक्षांची रचना पण आपण करू शकतो. आरसे हे खूप महत्वाचे आहेत. आरसे हे फक्त उत्तर आणि पूर्व भिंतीलाच असले पाहिजे, दुसऱ्या कुठल्याही भिंतीला लावायचे नाही. म्हणजे आरशात बघताना आपलं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेलाच झालं पाहिजे. दुसरीकडे कुठेही आरसे असतील आणि ते काढण्यासारखे नसतील तर पडदे लावून टाकायचे. जेव्हा पाहिजे तेव्हा पडदा उघडायचा, आरशाचं काम करायचं, परत पडदा लावून टाकायचा. लक्षात आलं तुमच्या? आरशाचं काम करताना अशा पद्धतीने करायचं. आरसे उत्तर आणि पूर्वेलाच लावायचे. त्या घंट्यांचा पण आपण विचार केला होता, कुठल्या दिशेला कुठली घंटा वापरली, ज्या दिशेला दोष असेल तर त्याप्रमाणे आपण या घंट्यांचा उपयोग केलेला आहे. कॉपरचा घंटी वापरायची असेल तर आग्नेयला, बरोबर आहे. पंचधातूची घंटी तुमची नैऋत्येला येते, चांदीची घंटी वायव्येला येते. की पूर्वेला कुठलीच घंटी लावायची नाही. या सगळ्या अशा पद्धतीने तुम्ही घंट्यांचे वापर करू शकता. आग्नेयला घंटी लावताना ते त्रिकोणाकार असेल तर खूप चांगले. नैऋत्येच्या प्रभागात जर घंटी लावायची असेल तर ती चौकोनाकृती असते. आणि तुमच्या समजा इकडे वायव्येला लावायची असेल तर ती गोलाकार असते. मग ह्याच्यासाठी दुसरा उपाय म्हणजे तुम्ही विंड चाईम वापरू शकता. त्या प्रकारच्या विंड चाईम वापरताना त्याच्या नळ्या 5 किंवा 8 असल्या पाहिजे. दुसरा नंबर नको, 7, 6 वगैरे नाही. 5 किंवा 8 नळ्यांची विंड चाईम असेल तर सगळ्यात उत्तम. तर अशा पद्धतीने तुम्ही घंट्यांची रचना पण करू शकतात. हे थोडं फास्ट जातो कारण हे रिव्हिजन आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे. पुस्तकात तुम्ही बरं लक्षात आहे, क्लास अटेंड केले असतील तर. ठीक आहे. तर ही घंट्यांची रचना तुम्ही अशी करू शकता. त्याच्यानंतर वेध लागतात. वेध म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, वृक्ष त्याची उंचीच्या दुप्पट अंतरावर घर असलं पाहिजे तर त्याची सावली घरावर पडत नाही. तसं त्याचप्रमाणे हे वेध आहे. हे वेध नसले तर ते आपल्याला त्याचा अशुभ फळ मिळणार नाही. म्हणजेच हा पण एक वेगळा उपाय आहे. वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे उपाय म्हणजे सगळं लावलंच पाहिजे केलं. ह्याच्यात वृक्ष वेध, झाडांचा तुम्हाला वेध होतो. म्हणजे आपल्या दरवाजाच्या समोर, आपल्या घराच्या समोर मुख्य द्वार आहे आपलं, सिंहद्वार किंवा मुख्य द्वार आहे, त्याच्या बरोबर समोर जो वृक्ष येत असेल तर त्याचा वेध लागतो. त्याचे अशुभ फळं काय मिळतात हे सगळं पुस्तकात दिलेलं आहे. फक्त थोडक्यात रिव्हिजन करतो पण तुम्हाला सांगतो महत्वाचं. वृक्षवेध लागतो तुम्हाला. ते झाड जर दरवाजाच्या समोर आला, तुमच्या सिंहद्वाराच्या समोर, तर त्याचा वेध लागतो. त्याच्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होतात. स्तंभवेध म्हणजे खांब. पूर्वीच्या काही टेलिफोनचे खांब असायचे, इलेक्ट्रिकचे खांब असायचे. आता ते हळूहळू कमी झाले. पण आपल्या घराच्या बरोबर समोर किंवा आपलं एखादं दुकान वगैरे आहे त्याच्या बरोबर समोर किंवा त्याच्या आपण कसं फुटपाथ असते पुढे आणि तिकडेच खांब काढलेला असतो, तो खांब आपल्या दरवाजाच्या समोर किंवा आपल्या दुकानाच्या समोर येत असेल तर त्याचा पण आपल्याला वेध लागतो. वेध लागतो म्हणजे ते अशुभ आहे, दोष लागतो. मग त्याचा उपाय काय तर ते काढून टाकणे तिकडनं. कीलवेध म्हणजे खुंटी. खुंट्याला खिळे मारतो ना. आपले बरेचसे दरवाजे आहेत, बरोबर आहे, आपल्या घरातले पण दरवाजे आहेत रूम मधले. त्याला काय करतो, मागच्या बाजूने आपण एखादं काय लावतो, तुमचं हँगर वगैरे लागतं गावण्यासाठी जे तुम्ही लावतात ना, कडी हुक वगैरे, तर ते लावायचे नाही. त्याने पण वेध होतो. कील वेध म्हणतात त्याला. ठीक आहे. ते खिळा आपण दरवाजाला मागे ठोकतो आणि त्याच्यावर मग कपडे टाकतो मागच्या बाजूला, तर तसं पण करायचं नाही, त्याचा पण वेध लागतो. अग्निवेध म्हणजे खिळा. तो खिळा पण आपण ठोकला असेल तर त्याला लागतो. हा अग्निवेध कुठे होतं तर आपल्या बरोबर घराच्या समोर. हा जो खिळा ठोकून आपण राणी बांधत असतो ना, त्याच्यामुळे तो होतो. देवालय देवतांमुळे वेध. अच्छा, देवालय आणि देवतांमुळे वेध म्हणजे जे काय आपलं घर आहे त्याच्या उत्तरेला किंवा पूर्वेला जर तुमचं देऊळ येत असेल आणि त्याची सावली आपल्या घरावर पडत असेल, बरोबर आहे, उत्तर किंवा पूर्वेला असेल आणि त्याची सावली म्हणजे काय, आपण ह्याच्यावर ध्वजा पण लावतो ना, तुमच्या देवळाच्या वरती टोकाला ध्वजा पण लावलेली असते, त्या ध्वजाची सावली पण आपल्या घरावर पडली नाही पाहिजे. पूर्वेला उत्तरेला ते जर पडली तर त्याचा वेध होतो.
मग त्याच्याप्रमाणे त्याचे परिणाम, उत्तरेचा आहे का पूर्वेचा आहे त्याप्रमाणे त्याचे परिणाम मिळतात. छायावेध परत ते सावलीचाच आहे. म्हणजे तुमचं एखादं घर आहे आणि त्याच्या पुढे बिल्डिंग आली, तुमचं घर आहे आणि त्याच्या पुढे बिल्डिंग आली, कुठे हे जे वेध होतात ना ते पूर्व आणि उत्तरेला हे दोष असतील तर, तुमच्या पूर्व दिशेला हा सगळा प्रकार किंवा उत्तर दिशेच्या प्रकार असेल तर, पूर्वेला किंवा उत्तरेला एखादी मोठा डोंगर आहे, हिल आहे, बिल्डिंग आहे, त्याची सावली जर आपल्या घरावर पडत असेल तर त्याचाही वेध लागतो. नंतर कूपवेध, पाण्याची टाकी म्हणजे हल्ली त्या गोल पाण्याच्या म्युन्सिपाल्टीच्या पाण्याच्या टाक्या असतात ना, त्याचीही सावली आपल्या घरावर पडली तर त्याला कूपवेध म्हणतात. बरोबर आहे. पण ती जर पाण्याची टाकी, ओव्हरहेड पाण्याची टाकी ची उंची आणि आपलं घर त्या दोघांमधलं अंतर पाण्याच्या टाकीच्या उंचीचा दुप्पट असेल तर त्याचा वेध लागत नाही. कळलं का दुप्पट अंतराचं लॉजिक? आपल्या घराच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर नाही, ज्याच्या वेध लागणार आहे त्याच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर असतो. बरोबर आहे. ब्रह्मवेध, घाणी, चक्की, पूर्वीच्या काही घाणीच्या काय तेलाच्या घाण्या असायच्या, आता पण तो एक फॅड सुरू झालाय. बरोबर आहे. तेलाची घाणी, लडावर काढलेलं तेल वगैरे म्हणतात का, तर ती घाणी आपल्या दरवाजाच्या समोर असेल, पूर्व उत्तरेच्या दरवाजाच्या समोर असेल, किंवा चक्की म्हणजे पीठ दळून देणार, ती आपल्या पूर्व दरवाजाच्या समोर असेल तर त्याचाही वेध होतो. स्वरवेध म्हणजे कर्कर आवाज होणे, म्हणजे आपले जे घराचे दरवाजे आहेत ते बंद करताना उघडताना त्याचे जे मिजागरे असतात, आपण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये हिंजेस म्हणतात, त्याचा उघडताना आणि बंद करताना जर आवाज येत असेल तर त्याला काय म्हणतात? स्वरवेध, कर्कर आवाज येणे. बंद केला ना. वास्तुवेध तसंच गॅरेज आणि केबिन असेल. जसं खूप हे तुमचं ब्रह्मवेध आहे, घाणी आणि चक्की, तसंच वास्तुवेध म्हणजे एखादं गॅरेज किंवा केबिन असेल त्या बरोबर एंट्रीच्या समोर तर त्याला आपण वास्तुवेध म्हणतो. भवनवेध, कंपाऊंड उंच, घरापेक्षा कंपाऊंड उंच म्हणजे पूर्वेचं आणि उत्तरेचं कंपाऊंड पण उंच करून ठेवलं. जिकडे सिंहद्वार पूर्वेचं आहे आणि त्याचंही कंपाऊंड उंच करून ठेवलंय तर त्याचा भवनवेध. द्रव्यवेध, अपवित्र धन, जे हल्ली बऱ्याच लोकांकडे असतं. बरोबर आहे. जे सरकारी नोकरी करतात आणि काही ठराविक खाती आहेत, काही ठराविक डिपार्टमेंट आहे, त्याच्यात द्रव्यवेध होण्याची शक्यता जास्त असते आणि होत असते. म्हणजे चुकीच्या मार्गाने समाजाला मान्य नसलेले, आपल्या समाजात मान्य नसलेले त्या मार्गाने जर तुम्ही पैसे कमवत असाल तर त्याला अपवित्र धन म्हणतात. मग एक दारूची दुकान आहे, ज्याचा बिअर बार आहे आणि रेस्टॉरंट आहे, बरोबर आहे, त्याच्यामुळे लोकांना दारू प्यायल्यावर त्याचं व्यसन लागते आणि घराची वाट लागते, म्हणून ते पण नसावं. जुगार खेळणारे आहेत, लॉटरी खेचणारे आहेत, हे सगळ्यांकडे येणारं धन कसं असतं, त्याच्यामुळे त्यांनी कमावलेलं धन असतं ते अपवित्र असतं. पण ह्यांना पण द्रव्यवेध म्हणून आपण म्हणतो. आणि अत्यंजवेध, चांभार किंवा प्लंबर आपल्या घराच्या म्हणजे उत्तरेला किंवा पूर्वेला बसत असतील तर त्याचा अत्यंजवेध. व अशा प्रकारे 13 प्रकारचे वेध असतात. मग याचा उपाय म्हणून काय, ह्या वेधला काढून टाका, तो उपाय आहे. बरोबर आहे. आणि ते काढता येत नसेल तर आपण घर विकून जा, आणि असं घर लवकरात लवकर विकलं जात नाही, त्याला खूप वेळ लागतो. आठवलं का हे सगळं वास्तुविशारद मध्ये झालेलं आहे? सर, पण सर कित्येक वेळेला आता सरकार सांगतं त्याप्रमाणे झाडं नाही आपल्याला कापता येत आणि झाडांची सावली तर अशा वेळी घरातलं वातावरण आपण त्या पद्धतीने ठेवायचं, त्या पद्धतीने उपाय करायचे. अच्छा, नामस्मरण आणि पवित्र बाकीच्या आपल्या रेमेडीज आरशाची रचना करू शकतात त्यावेळी तुमच्या घराच्या पूर्व आणि उत्तरेच्या लाईटची रचना करू शकतात. अशा पद्धतीने उपाय कारण ते आपल्या हातात नाही, कसं करावं लागेल.